तर सगळ्यात आधी त्यासाठी लागणारा आपण सारण तयार करून घेऊयात। तर इथे मी 1 चमचा खसखस घेतलेली आहे। खसखस हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे। तर इथे हलका कलर चेंज होत आलेला आहे। आता ही आपण साइडला काढून घेऊयात। त्यानंतर आता कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आहे आणि यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट असतील ते परतून घ्यायचे आहेत। थोडेसे काजू बदाम कट करून येथे मी घेतलेले आहेत। ते आता आपल्याला हलके असे कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। तर आता आपण हे बाजूला काढून घेऊयात। त्यानंतर तर यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आहे। तूप चांगलं वितळलं की त्यामध्ये 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे। हे ओलं खोबरं मागून त्याचा कवर काढून मी मिक्सर मधून बारीक असं वाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये मॉइश्चर आहे त्यामुळे आपल्याला 1-2 मिनिट तरी मॉइश्चर पूर्णपणे कमी होण्यासाठी चांगलं असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे सारण व्यवस्थित होतं आणि ज्या काही करंज्या आहेत ते बराच दिवस टिकण्यासाठी सुद्धा मदत होते। त्यामुळे आता यातला जो ओलावा असतो तो आपल्याला कमी करायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने हे नारळ जे आहे ओलं खोबरं आहे ते सुट्ट झालेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता या स्टेजवर आपल्याला 1 अर्धी वाटी गूळ घालायचा आहे। तुम्ही ती गूळ किंवा साखर सुद्धा वापरू शकता, पण गुळाने छान अशी टेस्ट येते। यामध्ये तुम्ही मिल्क पावडर सुद्धा जर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता। तर आता चांगला गूळ वितळवून घ्यायचा आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। त्यानंतर आता यामध्ये 3 ते 4 हिरवी वेलची कुटून घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ इथे मी किसून घातलेलं आहे। याने खूपच छान अशी टेस्ट येते। आता आपल्याला 1-2 मिनिटं हे परतून घ्यायचं आहे। हळूहळू हे मिश्रण एकजीव होत आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। जसं आपण लाडू बनवतो, लाडू बनवताना जर कच्चा पाक राहिला तर लवकरच लाडूला बुरशी येते, त्याच पद्धतीने हे जे सारण आहे ते आपल्याला थोडंसं पुढे न्यायचं आहे, ह्याच्यापेक्षा जास्त पुढे न्यायचं नाही। आता यामध्ये जे आपण भाजलेले खसखस ड्रायफ्रुट्स आहेत ते घालायचे आहेत। सारण अशा पद्धतीने केलं तर करंज्या जास्त दिवस टिकायला मदत होते। तर आता या स्टेजवर गॅस बंद करायचा आहे। मिश्रण एकजीव होत आलेलं आहे, यापेक्षा जास्त पुढे न्यायचं नाही। आता आपल्याला हे जे सारण आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर आता हे थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊयात। तर वरच्या आवरणासाठी येथे मी 1 वाटी मैदा आणि पाव वाटी रवा घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 2 चमचे वितळलेलं तूप घेतलेलं आहे। तूप जास्त मी कडक गरम केलेलं नाहीये, फक्त वितळवून घेतलेलं आहे। आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। अशा पद्धतीने मूठ वळली पिठाची की समजायचं आपलं मोहन व्यवस्थित लागलेलं आहे। तर आता यामध्ये थोडं पाणी घालत आपल्याला ही कणिक चांगली मळून घ्यायची आहे। थोडीशी घट्टसर अशी मळून घ्यायची आहे, कारण आपण ही भिजत ठेवणार आहोत आणि भिजल्यानंतर ही थोडीशी सैलसर कणिक होते, त्यामुळे मळताना घट्टसर मळून घ्यायची आहे। त्यानंतर एकसारखं मळत राहायचं आहे, म्हणजे करंज्या चांगल्या अशा खुसखुशीत होतात। थोडंसं तूप घालून पुन्हा एकदा मी हे व्यवस्थित मळून घेते। त्यानंतर आता ही जी कणिक आहे ही झाकण ठेवून तासभर आपण तशीच ठेवून देऊयात। तर इथे 1 तास झालेला आहे आणि कणिक पुन्हा एकदा चांगली मी इथे मळून घेतलेली आहे। आता हा जो गोळा आहे त्याला हलकंसं पीठ लावायचं आहे आणि आता आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। जेवढी होईल तितकी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। आता ही जी पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे त्यावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। सगळीकडे व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं मैदा आहे तो मी यावर पसरवून घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने अशा पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे।
तर हे असे रोल करून झाले की अशा पद्धतीने आपल्याला गोळे कट करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जसे हवेत तसे त्या पद्धतीने तेवढ्या आकाराचे तुम्ही गोळे इथे कट करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने हे पुढे हलकेसे प्रेस करून घ्यायचे आणि थोडं थोडं पीठ लावत आपल्याला ही याची पारी लाटून घ्यायची आहे। तर तुम्हाला जशी आवडते तशा पद्धतीने पारी इथे लाटून घ्यायची आहे। जास्त जाड लाटायची नाही, थोडीशी मध्यम आपल्याला इथे ही पारी लाटून घ्यायची आहे। आता इथे मी पारी लाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे आपण सारण तयार करून घेतलेलं होतं ओल्या खोबऱ्याचं ते घालायचं आहे आणि अशा पद्धतीने पारी आपल्याला सील करून घ्यायची आहे, व्यवस्थित सील करायची, नाहीतर मग तळताना सारण बाहेर येण्याची शक्यता असते। तर इथे मी फोकचा जो चमचा आहे त्याच्या साहाय्याने डिझाईन करते। तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही कशाही पद्धतीने याला डिझाईन करू शकता। तर इथे आपली सुंदर अशी करंजी झालेली आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या करंज्यासुद्धा मी तयार करून घेतलेल्या आहेत। तेल इथे चांगलं गरम झालेलं आहे आणि मस्तपैकी या करंज्या ज्या आहेत त्या मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम हीटवर या करंज्या मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मी या तळून घेते। तर या करंज्या साधारणतः 7 ते 8 दिवस आरामात टिकतात। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही या करंज्या बनवल्या तर या आरामात टिकतील आणि खुसखुशीत अशा तयार होतील। तर इथे आपल्या मस्त अशा खमंग खुसखुशीत अशा ओल्या नारळाच्या करंज्या तयार झालेल्या आहेत। नारळी पौर्णिमा विशेष अशा ओल्या नारळाच्या करंज्या एकदा नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनल